सर्वांना माहित आहे जे कंप्लेंट मुले आम्ही ब्रह्मपुरीला जे अवैध सावकारी विरुद्ध दर्ज केला होता त्या अनुषंगाने आमच्या किडनी जे विकल्याच्या प्रकरणामध्ये आम्ही स्पेशल SIT टीम लावले होता। त्या अनुषंगाने आम्ही मेन मुख्य आरोपी कृष्णा डॉक्टर कृष्णा म्हणून सांगताय, तरी पण ते डॉक्टर नाही आहे आणि कृष्णा आणि त्यांच्या साथीदार हिमांशु भरद्वाजला आम्ही अरेस्ट केलेला आहे। तो अटक नंतर आम्ही जे इन्व्हेस्टिगेशन दरम्यान जे अनालिसिस पण केलेला आहे, टेक्निकल अनालिसिस, त्या अनुषंगाने समोर येता की हिमांशु भरद्वाज पण एक किडनी डोनर आहे। त्यांचे किडनी ते पण काय आर्थिक नुकसानामुळे ते पण किडनी विकण्यासाठी ते सोशल माध्यमातून ते कृष्णाला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि कृष्णाने हा हिमांशु भरद्वाजला स्टार किम्स हॉस्पिटल तिरुचिरापल्ली तामिळनाडूला घेऊन गेला आणि तिकडे डॉक्टर राजारत्नम जे MD आहे स्टार किम्स हॉस्पिटलला आणि दिल्लीवरून डॉक्टर रविंद्रपाल सिंग ते आणि दोन मिळून त्यांचा जो किडनी ट्रान्सप्लांट केलेला आहे ते समोर आलेला आहे। हा दरम्यान हिमांशु सांगितला की आणि मुख्य आरोपी कृष्णा पण सांगितला की एक किडनी प्रकरणामध्ये अंदाजे 50 ते 80 लाख पर्यंत चार्ज करत होता आणि हा केस मध्ये डोनरला म्हणजे हिमांशु भरद्वाजला फक्त 5 लाख भेटला होता आणि बाकी 10 लाख रविंद्रपाल सिंग डॉक्टरना दिलेले आहे आणि 20 लाख जे हॉस्पिटल आणि डॉक्टरने घेतलेला आहे आणि बाकी जे बचलेले पैसे ते एजंट कृष्णाने घेतलेला आहे। तो असा प्रकरण समोर आलेला आहे की हा फक्त कंबोडियाला प्रकरण नाही आहे, हे कंबोडिया झाल्यानंतर हे कृष्णा आणि जे लोक जे डोनेट करण्यासाठी इच्छुक होता त्यांच्या किडनी इंडियामध्ये असा एक लिंक भेटला होता की तिरुचिरापल्लीमध्ये स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये ते किडनी इलिगल ट्रान्सप्लांटच्या रॅकेट चालणारे दिसून आलेला आहे। आता आमच्या समोर जे माहिती आहे त्या अनुषंगाने आता एक हॉस्पिटल समोर आलेला आहे, अजून होण्याची शक्यता आहे, त्यांचा तपास आता सुरू आहे। जे 6 लोक कंबोडियामध्ये गेले होते त्यानंतर आता जे लोक सोबत गेला होता विक्टिम सोबत त्यांच्या साक्ष पेंडिंग आहे। त्यांच्या साक्षीमध्ये निष्पन्न झाला की जे हिमांशुने घेऊन गेला तिकडे आणि कंबोडिया जे मिलिटरी हॉस्पिटल ते आधी पण मी समोर ठेवलेलं आहे हॉस्पिटलचं नाव, तो तिकडे गेले होता। त्यांचे किडनी कापल्यानंतर त्यांना 8 लाख पर्यंत पैसे मिळाला म्हणून ते पण सांगितले। आम्ही पण SIT स्थापन केलेला आहे आणि DG ऑफिस कडून आदेश प्राप्त झाला की ॲडिशनल SP चंद्रपूर ईश्वर कातकाड्याच्या अधीन SIT स्थापन करा म्हणून आणि त्यांच्या अधीन हे तपास आता करणार आहे।